पेणमध्ये भाजप युवा मोर्चातर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त उपक्रम। छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन तसेच आरोग्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान। महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण रायगडच्या वतीने पेण विधानसभा युवा मोर्चाने आज शहरात विविध उपक्रमांचे आयोजन केले। भारतीय जनता युवा मोर्चाचे विधानसभा संयोजक प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमाची सुरुवात पेण शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व हुतात्मा चौक येथे पुष्पहार अर्पण करून झाली। यावेळी महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यात आला आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यात आले। याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती उपसभापती संजय डंगर, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, विधानसभा संयोजक तथा भाजप युवा मोर्चा जिल्हा चिटणीस प्रवीण पाटील, पेण भाजप उपाध्यक्ष केतन पाटील, तालुका युवा सरचिटणीस अजिंक्य पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यामध्ये आजचा योगायोग असा आहे, आज महाराष्ट्र दिन आहे की ज्या संयुक्त महाराष्ट्राची ज्या हुतात्म्यांनी आपलं बलिदान देऊन महाराष्ट्र निर्माण केलं, तर नुसतंच निर्माण केलं नाही तर स्वावलंबी आणि स्वाभिमानाने जगणारं अतिशय महत्त्वाचा हा महाराष्ट्र की ज्याचं देशासकट संपूर्ण जगामध्ये ज्या महाराष्ट्राच्या कार्याची चर्चा होते आणि या महाराष्ट्राची मुंबईसारखी राजधानी आहे, हा एक अभिमान आहे। त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र हा संयुक्तिक केलेला आहे। अशा हुतात्म्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतोय। यासोबतच आज बघायला गेलं तर बुद्ध पौर्णिमा सुद्धा आहे आणि कामगार दिन सुद्धा आहे। ज्या आदरणीय बुद्धांकडून संपूर्ण जनतेला, समाजाला समतेचा, शांततेचा आणि प्रेमाचा जे काही संदेश दिलेला आहे, त्यांनीच हे जग टिकलेलं आहे। त्यांच्या संदेशाने आजपर्यंत या जगामध्ये शांतता नांदत आहे आणि आज ज्या महाराष्ट्रामधील असणारा कामगार आहे, त्या कामगारांच्या प्रति असणारा जो सन्मान आहे, तो सन्मान व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे। अनेक लाखो कामगार या महाराष्ट्राला मजबूत घडवण्यासाठी आणि आपल्या भारताची प्रथम आर्थिक राजधानी बनवण्याचं कार्य या कामगारांकडून होतं। अशा या आजच्या सुवर्ण दिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतोय आणि थांबतोय। धन्यवाद।